भारतीय जनता पार्टीमध्ये चार माजी आमदारांचा प्रवेश जो आहे तो निश्चित झालेला आहे। मात्र यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांकडून विरोध होताना पाहायला मिळतो। आपण पाहतो या ठिकाणी या विरोधासाठीच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी जे आहेत ते आता पक्षाच्याच कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन जे आहे ते देऊन बसलेले आहेत। जवळपास गेल्या 1 तासापासून हे धरणे आंदोलन जे आहे ते दिलेलं आहे आणि याला विरोध जो आहे तो या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। काय नक्की विरोध आहे आपला, कशासाठी हे सर्व कार्यकर्ते तुम्ही जमलेले आहेत, काय भूमिका आहे? सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्त्यांचं हे निषेध आंदोलन सुरू आहे। हे निषेध आंदोलन करण्याचा हेतू हाच आहे की साधारणतः गेल्या 2014 पासून ते आज 2024 पर्यंत या 10-11 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाड्या वस्त्यावर रुजवली गेली। ती आमच्या नेतृत्वाच्या माध्यमातून या कार्यकर्त्यांच्या या पदाधिकाऱ्यांच्या श्रमामुळे आज भारतीय जनता पार्टीचा वटवृक्ष आपल्याला दिसतोय। जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, सोलापूर शहराचा महानगरपालिकेचा भाग असेल, या सगळ्यामध्ये आज भारतीय जनता पार्टी दिसते। ते या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे। आता या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या लोकांच्या सोबत आम्ही 10-12 वर्ष संघर्ष केला, ज्या लोकांच्या सोबत आम्ही 10-12 वर्ष या ठिकाणी विरोध पत्करला, आज तीच लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। या गोष्टीसाठी हे तमाम कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी विरोध दर्शवत आहेत। आमचं एकच म्हणणं आहे की पक्ष वाढला पाहिजे, पक्षाचा विस्तार झाला पाहिजे। आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या सर्वांना माझी एक विनंती करायची आहे, नक्की पक्षाचा विस्तार झाला पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे, ही सुद्धा आमची भूमिका आहे। पण आपण पक्षात घेत असताना कशा प्रकारचे लोक घेतलेलो आहोत याचं सुद्धा या ठिकाणी कुठंतरी निराकरण झालं पाहिजे। अनेक या ठिकाणी येणारे लोक हे वेगवेगळ्या भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत। अशा लोकांना आपण पक्षात घेत असताना आपण नक्कीच भाजपचा कार्यकर्ता उद्या लोकांच्या दारात मतदान मागायला जात असताना, येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या आहेत, या निवडणुकीमध्ये जर मतदान मागायला जात असताना तुमच्या पक्षामध्ये असे लोक तुम्ही कसे काय घेतले, असा प्रश्न या मतदाराकडनं आमच्या कार्यकर्त्यांना येऊ नये, यासाठीच हे कार्यकर्त्यांनी इतकं हे आंदोलन केलेलं आहे। तालुका अध्यक्ष सुद्धा इथे आहेत, काय भूमिका आहे? तुम्ही सर्वच लोक आता या पक्षाच्या कार्यालयाबाहेरच तुम्ही आंदोलन करताय, काय मागणी आहे? आज आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र आलेत। मित्रांनो, 2014 पूर्वी ज्या ठिकाणी दक्षिण सोलापूरचे प्रतिनिधी त्यावेळेचे तत्कालीन स्टँडिंग आमदार दिलीप माने मालक होते की त्यावेळी या ठिकाणी ज्यावेळी युती तुटली आणि बापूसाहेबांना या ठिकाणी 2014 साली नेतृत्व करण्याची संधी मिळाली, तेव्हापासून त्यावेळी 2014ला जवळ 19,000 मताधिक्याने आपण बापूसाहेबांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना रात्रंदिवस काम करून 14,000 मताधिक्याने 19,000 मताधिक्याने 2014 साली निवडून दिलो। त्यानंतर 2019 साली आपण 29,000 मताधिक्याने निवडून दिलो आणि मागच्या 2024 साली आपण 29,000 मताधिक्याने आपण ग्रामीण म्हणून आणि शहर म्हणून एवढं प्रचंड मताधिक्याने आपण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिलो। कार्यकर्त्यांनी दिवसाचं रात्र करून काम केले। मित्रांनो, तेवढंच नाही तर या ठिकाणी स्वातंत्र्यापासून आपल्या दक्षिण पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा होता, तो झेंडा देखील आपण 2017 साली उखडून फेकला आणि भारतीय जनता पार्टीचा एक हाती सत्ता त्या ठिकाणी आणला। त्यामुळे आता खरी निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे। या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कोणीतरी बाहेरच्या आयल्या गोळ्यांनी यावं की त्याच्यावर आपली मला एक जिल्हा परिषदेच्या, मला एक पंचायत समितीच्या आणि अशी एक वाटणीला जर कोणी येत असेल, आपला पक्ष वाढायला पाहिजे, पक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असेल, परंतु अशा कलंकित नेता आणि आपल्या पक्षा कार्यकर्त्यावर अन्याय होणाऱ्या नेत्याला आपल्याला घ्यायचं नाही, म्हणून आपण एक ठाम निर्धार करून आज आपण या ठिकाणी निषेध मोर्चा व्यक्त करतोय। काय भूमिका आहे? विरोध करता आहे, कोणाला नक्की विरोध आहे आणि का विरोध आहे? कोणाला विरोध म्हणजे आता तालुकाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जे कलंकित आणि भ्रष्टाचाराने माखलेले नेते आहेत, अशा कलंकित आणि भ्रष्टाचारी नेत्यांना भारतीय जनता पक्षात घेणं हे निष्ठावंत भाजपाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना कितपत पटेल हा प्रश्नचिन्ह आहे। माझी पक्षश्रेष्ठींना विनंती आहे, अशा निष्कलंकित आणि भ्रष्टाचारी नेत्यांना प्रवेश देणं ही पक्षाची हानी करून घेण्यासारखं आहे। या गोष्टी आणि ह्या भावना श्रेष्ठीपर्यंत पोचाव्यात या प्रामाणिक उद्देशाने एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज रस्त्यावर उतरला आहे। मग हा जो निर्णय आहे तो मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर सोलापूरचे पालकमंत्री असतील यांच्या उपस्थितीमध्ये, यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे, पण मग तो देखील निर्णय किंवा त्यांचा निर्णय जो आहे तो चुकीचा असं वाटतंय का? नाही, असं मी म्हणणार नाही की पक्ष विस्ताराला आमचा विरोध नाही, पण मुख्यमंत्री महोदय आणि जे प्रदेशाध्यक्ष महोदय किंवा पालकमंत्री महोदय असतील त्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये कुणाला घ्यावं आणि कुणाला नाही, माझं प्रामाणिक मत आहे, कलंकित आणि भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये। धन्यवाद।
आपण पाहतोय खरं तर आप्पासाहेब मोठे आपल्याबरोबर आहे, ज्यांनी फेसबुक पोस्ट टाकत हा निषेध जो आहे तो दर्शवलेला होता. तुम्ही फेसबुक पोस्ट केलेली होती आणि भूमिका मांडलेली होती की कलंकित भ्रष्टाचारी नेत्यांना आपल्याला घ्यायचं नाही आहे. नक्की काय भूमिका आहे आणि पुढची भूमिका काय असेल? ज्यांना 2014 साली जनतेने या मतदारसंघातून बाहेर फेकून दिलं, ज्यांनी या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्रास दिला, त्या ठिकाणी आमदार सुभाषबापू देशमुखांनी खूप मोठं कार्यकर्त्याचं जाळं महानगरपालिका असेल, भारतीय जनता पार्टी ग्रामीण म्हणून दक्षिण सोलापूरमध्ये असेल, पंचायत समितीवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला आणि कार्यकर्त्यांची चांगली मजबूत अशी फळी या दक्षिण सोलापूर तालुक्यात निर्माण केली. घरोघरी कार्यकर्ता निर्माण केला. प्रत्येक गावामध्ये जास्तीत जास्त संख्येने सरपंच हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि ही अतिशय चांगली परिस्थिती दक्षिण सोलापूरमध्ये असताना आणि 2014ला 29,000चं मताधिक्य, 2019ला तेवढंच मताधिक्य आणि 2024ला सोलापूर जिल्ह्यातलं सर्वाधिक 77,000चं मताधिक्य आमदार सुभाषबापू देशमुख साहेबांनी घेतलेलं असताना इतक्या मजबूत पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करत असताना मग पार्टीमध्ये नवीन प्रवेशाची आवश्यकता काय आहे? हे प्रवेश कशासाठी आहेत? भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची ताकद कमी करण्यासाठी आहे? या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी रुजवलेली आहे. आज नावारूप आलेली आहे. आज कार्यकर्त्याची वेळ आली आहे. कार्यकर्त्याला न्याय देण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आज कार्यकर्ता खंबीरपणे या सभागृहात पोहोचणार आहे. त्यामध्ये सत्तेचा वाटा यांचे नेते सांगतात आम्ही मुख्यमंत्री साहेबाकडून आम्ही या गोष्टी करून घेऊ. अहो तुम्ही या भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याला आमचा विरोध नाही. तुम्ही या भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणं पहिल्यांदा स्वीकारा. भारतीय जनता पार्टीसोबत काम करा. आम्ही ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी असा ज्यावेळेस जयघोष करतो त्यावेळेस तुम्ही जय म्हणा. त्यावेळेस तुमच्या प्रवेशाचा निश्चित विचार मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावं आणि आमदार सुभाषबापू देशमुख साहेब देखील भारतीय जनता पार्टी वाढवणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि निष्ठेनं वागणाऱ्या कार्यकर्त्यांना 100% समर्पित भावनेनं या ठिकाणी स्वीकारतील आणि ही भावना स्वीकारायचं सोडून आमच्यासोबत साहेब आहेत, आमच्यासोबत मंत्री आहेत ही भावना सांगायची आणि भारतीय जनता पार्टीतल्या कार्यकर्त्याला दुखवण्याचं काम या पद्धतीनं चाललं आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सेवा, समर्पण आणि त्यागाच्या भावनेनं वागणारा कार्यकर्ता आहे. जसे की आता सुभाष देशमुख जे आहेत ते तुमचे नेते आहेत, असं असताना दुसऱ्या नेत्याची गरज काय आपण असं म्हणताय. पण मग जर का त्यांचा प्रवेश तरीही झाला तर मग पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही पक्षासोबतच राहणार आहोत, पक्षाचंच कार्य करणार आहोत. उद्या चालून आम्हाला जनतेमध्ये जाऊन मतं मागायचे आहेत. मतं मागत असताना जनतेने जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे की निष्कलंक नेतृत्व, काम करणारं नेतृत्व, पूर परिस्थितीमध्ये जनतेला आधार देणारं नेतृत्व, शेतकऱ्यांना आणि गावांना रस्ते जोडणारं नेतृत्व म्हणून आमच्या नेतृत्वाकडे पाहिलं जाते. ते नेतृत्व सक्षम आहे आणि ते आम्हाला योग्य पद्धतीनं न्याय देते. यांचा देखील कार्यकाळ आम्ही पाहिलेला आहे आणि बापूंचं 15 वर्षाचं कार्यकाल देखील पाहिलेलं आहे. जे 70 वर्षात घडलं नाही ते 15 वर्षात काय घडले ते तुम्हाला देखील माहीत आहे. तुम्ही या ठिकाणी दक्षिण सोलापूरमध्ये प्रवास केल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे दिसेल. आणि आमदार सुभाषबापू देशमुख साहेब हे 1998 पासून अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या छत्रछायेखाली वाढलो, पार्टीमध्ये वाढलो. त्यांचे विचार घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवास करतोय, कार्य करतोय. 98 पासून न डगमगता काम करणारे नेतृत्व म्हणजे आमदार सुभाषबापू देशमुख आहे. 2004ची परिस्थिती असेल, 2009ला माढ्याची खासदारकी असेल, तुळजापूरची विधानसभेचं तिकीट असेल, या ठिकाणी पक्षासाठी लढणारा हा नेता आहे. काय भूमिका आहे जर का तुमच्या ह्या विरोधानंतर सुद्धा संबंधित नेत्यांना जर का पार्टीमध्ये घेतलं तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, मुळात हा पक्षप्रवेश कशासाठी करतात? हे कशासाठी करतात की भाजपची ताकद वाढली पाहिजे. अहो मला सांगा, दक्षिण सोलापूरमध्ये आमचा आमदार 77,000 आला आहे. आम्हाला गरज नाही ना त्या गोष्टीची. स्थानिक स्वराज्य संस्थेचा सगळ्याच गोष्टी. आणि एकमेव आमचा असा नेता आहे
की तो नेता कार्यकर्त्याचा विचार करणार आहे. अख्ख्या महाराष्ट्रात कोणच कुणाचा विचार करत नाही. आमचा नेता कार्यकर्त्याचा विचार करतोय. तुम्ही पाठीमागे बाजार समितीची निवडणूक पाडली असेल तर एकला चलो रे याची भूमिका घेतली होती आणि कार्यकर्त्यांना उभा केलं होतं. मग आज जर आपण पंचायत समिती किंवा झेडपी असेल किंवा ग्रामपंचायत ह्या ज्या काय असेल, आज आमच्या ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना 1-2 जागा मिळणार आहेत. समजा ह्यांचा प्रवेश जर झाला तर आमच्या कार्यकर्त्यांना जागा मिळणार आहेत का? साहजिक आहे. 10 जागा असतील तर त्यातल्या 2-4 जागा ह्यांना द्यावं लागतील. मग आमचा नेता आमच्या मागं खंबीरपणे उभा आहे तर आम्ही त्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहू. त्यांनी प्रवेश केला काय नाही केला काय ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही भाजपच्याच मार्गाने जाणार. परंतु हा विषय कसा आहे की त्यांनी आल्यानं ताकद वाढेल असं नाही. ऑलरेडी आमची ताकद आहे. ज्या ठिकाणी तुमची भाजपची आपली ताकद नाही त्या ठिकाणी तुम्ही ताकद वाढवा, त्या ठिकाणी पक्षप्रवेश करा. आमचं काय म्हणणं नाही. आज सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक मताधिक्याने निवडून आणायला आमदार आहे आमचा. मग त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही घेऊन काय करताय? उत्तरला पाहिलं तर उत्तरला विजय मालक आहेत. सलग 5वी-6वी टर्म आहे त्यांची. आता येणारी 6वी टर्म आहे. गरज काय भाजपला त्या ठिकाणी हे करायची? असं काय झालं नक्की की मग का घेत आहेत हे सगळं? काय वाटतंय? आता तुम्हाला मी बोलतो, हे आजकालचे आंडू पांडू आलेले त्यांना वाटायला लागले मी तालुक्याचा नेता आहे. पण त्या पद्धतीचं नाही. ह्याच्यामध्ये बरेच जण खंबीर आहेत आणि त्यांच्यावर सगळ्यात मोठं गोष्ट काय आहे की संयम. सबसे बडा तो दम बडा. त्या आमच्या नेत्यावर खूप मोठा दम आहे. त्यामुळे शांततेत चालू आहे आणि हे कार्यकर्ते जे आहेत ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. बाजार समितीला सुद्धा तुमच्या नेत्याला एकटं पाडलं गेलं आणि आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा तशीच परिस्थिती आहे असं काही वाटतंय का? तुमच्या मनात काही भावना आहे तशा? नाही, स्थानिक परिस्थिती एकदम ह्याच्या अपोजिट आहे. आणि आज मला सांगा, आमच्या पूर्वजांनी ह्यांच्या विरुद्ध संघर्ष केला आहे आणि ह्यांनाच पक्षात कसं घ्यायचं मला सांगा तुम्ही? ह्यांच्या विरुद्ध काट्या कुऱ्हाड्या खाल्ल्या त्या आमच्या पूर्वजांनी. म्हणजे मी नाही, माझे वडील असतील किंवा कोणी असतील. मग त्यांना जर भाजपमध्ये प्रवेश घेत असेल त्याचा काय उपयोग? हां, निश्चित प्रवेश करावा, माझं काही त्याला विरोध नाही आहे. पण दक्षिण तालुक्यामध्ये एवढी मोठी ताकद असताना गरज काय आहे म्हणतो मी. हा मुद्दा आहे माझा. आपण पाहतोय खरं तर बोलताय तुम्ही काय खतखत काय तुमचं? आमचं खतखत आहे साहेब. अशी लोक मी समाधान मसा गायकवाड ग्रामपंचायत आमच्या घरचे सदस्य आहेत, चालू सदस्य BJPचे. आणि आमची खतखत ही आहे की जे लोक भ्रष्टाचारी आहेत, जे आमच्या गरिबावर एससी वर्गावर अन्याय करणारे आहेत, आमच्या जमिनी लुबाडल्या, अशा लोकांना तुम्ही भाजपमध्ये प्रवेश देऊन आमचा तुम्ही काय आवाज दाबणार आहात काय? आमची हीच खतखत आहे. पाहतोय खरं तर भाजपचे सर्व पदाधिकारी जे आहेत त्यांची हां, तुमचं काय कळतं? हां, मी प्रथमेश कोरे. ज्यावेळेस महाविद्यालयात सदस्य नोंदणी चालू असायची 2014च्या अगोदर, आम्ही अभाविपासून काम करतोय. ह्या नेत्यांनी, आता प्रवेश घेणाऱ्या नेत्यांनी आमच्यावर म्हणजे त्यांचे गुंड सोडून आम्हाला महाविद्यालयात, त्यांच्या स्वतःच्या महाविद्यालयात आम्ही शिकत होतो त्यावेळेस त्यांच्यावर त्यांचे स्थानिक गुंड सोडून आमच्यावर जो हल्ला चढवला 2014पासून, आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी प्रवेश करीत आहेत. त्यामुळे आम्ही स्वतः युवक कार्यकर्ता म्हणून कदापि त्यांचा प्रवेश मान्य करणार नाही. आम्ही जर या आंदोलनातून काही निष्पन्न नाही झालं तर आणि तुम्ही आत्ता विचारलं की तुमच्या नेत्याला बाजार समितीत एकटं पडलं. आमचा नेता एकटा पडलेला नाही. आम्ही खंबीरपणे नेत्यासोबत उभा आहे आणि आमच्यासोबत नेता उभा आहे. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कोणा एकट्याचा नाही. अजून हे लोक हुकुमशाही आल्यानंतर त्यांच्या 70 वर्षात त्यांच्या जे बिंबलं गेलं त्यांच्या गुणामध्ये, त्यांच्या रक्तामध्ये जे नेतृत्व आहे तेच नेतृत्व भारतीय जनता पार्टी थोपण्याचा प्रयत्न करतील. आम्ही कधीही आमची विचारधारा त्यांना मान्य करणार नाही, बाटकी विचारधारा. तुमचे काय बोल? माझी एकच विनंती आहे की जे कोणी आता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे तो माणूस पूर्णपणे जातीभेद करणार आहे. मी मागासवर्गीय सेलचा तालुका अध्यक्ष आहे नितीन रणखांबे. आम्हाला त्यांनी जातीवरून भरपूर काय केलेलं आहे. आमचे जे उपसरपंच होते गावचे त्या लोकाला जातीवरून मारलेला माझ्याकडे फोटो सहित आहे. ते लय मोठा जातीभेद करणार माणूस आहे. त्या माणसाला घेऊ नये पक्षामध्ये. पालकमंत्र्यांना सांगायची विनंती आहे की पहिल्यापासून पालकमंत्री स्वतः काँग्रेसचा आहे, पालकमंत्री काँग्रेसचा आहे, नंतरनं शहरमध्येचा आमदार काँग्रेसमधला आहे आणि सचिनदादा कल्याण शेट्टीचे वडील पण काँग्रेसमध्येच होते. हे सर्वजण मिळून बापूसाहेब आमच्या दक्षिणच्या आमदाराला गोत्यात आणायचा प्रयत्न करत आहेत. ह्यांनी सर्वजण मिळून जर एक झाले तर पूर्ण तालुक्यामध्ये काँग्रेसचा झेंडा त्यांनी रवणार आहेत. त्यामुळे तर तुमच्या पार्टीत यायला मग काँग्रेसचा झेंडा कसा राहणार? नाही, हे पालकमंत्रीच्या थ्रू याले, त्यामुळं पालकमंत्र्याचा जाहीर निषेध करतो मी. तर माझा स्वतः वैयक्तिक म्हणणं आहे की पालकमंत्रीचे माकड उड्या मारल्यासारखं करलेत. आपण पाहतोय खरं तर कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत आणि संताप जो आहे तो कार्यकर्त्यांकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आगामी काळात पक्ष नेतृत्व या सर्व खतखतीची कशा पद्धतीने दखल घेत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.